बरेच जणांना अमावस्या आली की एक वेगळ्या प्रकारचा त्रास व्हायला लागतो आणि तो त्रास आहे ना का होतोय, कशामुळे होतोय हेही कळत नसतं. आणि अशा अनेक मंडळी आहेत की ज्यांचे मला वारंवार मेसेज असतात की ताई अमावस्या आली की खूप त्रास होतो, पौर्णिमा आली की खूप त्रास होतो. पण मंडळी, आजचा हा व्हिडिओ खास अमावस्येचा आहे. पौर्णिमेचे अनेक व्हिडिओ आहेत, अमावस्या पौर्णिमा एकत्र अनेक व्हिडिओ आहेत, प्लीज पाहून घ्या. पण आजचा जो व्हिडिओ आहे ना, हा खास अमावस्येचा आहे की अमावस्येला त्रास का होतो, कशामुळे होतो. आणि तर मंडळी, मी अंजली नक्षत्र गेली 35 वर्ष सगळ्यांसमोर समाधानी ग्राहक आहेत, माझे लाखो ग्राहक आहेत तुम्ही. तर मंडळी, मी अंजली नक्षत्र गेली 35 वर्ष सगळ्यांसमोर समाधानी ग्राहक आहेत, माझे लाखो ग्राहक आहेत तुम्ही. 1 मिलियन व्ह्युअर्स आहेत माझे. तर मंडळी, एक तर असं आहे की अमावस्येला हा त्रास होतो, यासाठी का होतो वगैरे तुम्हाला समजून घ्यायचं आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मिस्टिकल एरिया या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व व्ह्युअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना आहे. तर मंडळी, अमावस्येला त्रास होणं म्हणजे नेमकं काय होणं? अमावस्येला चिडचिड होणं, भांडणे होणं, अमावस्येला खूप आपली ऊर्जा लो होणं, काहीतरी डोकेदुखी, एकदम प्रचंड डोके दुखायला लागते, काहींचं अंग दुखायला लागतं भरपूर. आणि काही असतात की ज्यांना काहीही करावंसं वाटत नाही, त्यांना वाटतं की मस्त फक्त एका जागी शांत बसून राहावं. अशा अनेक प्रकारचे त्रास अमावस्येला आणि अमावस्या सुरू होण्याच्या आधी अनेक जणांना होत असतात. तर मंडळी, याची मेन कारणं काय असतात? सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की अमावस्या ही एक असा दिवस आहे की या दिवशी सगळी नकारात्मक ऊर्जा ही बाहेर निघत असते. हा दिवस जो आहे अमावस्येचा, हा नकारात्मक ऊर्जेला रिमूव्ह करण्याचा दिवस आहे, आपल्या आयुष्यातून त्याला बाहेर काढण्याचा दिवस आहे. आणि अमावस्या ही मुळात चंद्र न दिसत असल्यामुळे, चंद्र ह्या अमावस्येला दिसत नाही, पूर्ण काळं आपल्याला बाहेर सगळं आभाळ दिसत असतं. त्यामुळे चंद्र हा न दिसण्यामुळे पण ती ऊर्जा लो असते. आणि जसं नेहमी मी सांगते की चंद्र हा मनाचा कारक आहे. मनाचा कारक हा चंद्र असल्यामुळे मनाचा गोंधळ नुसता उडतो, म्हणजे मन सैरभैर धावतं. मनाचे वेगवेगळे तुम्हाला रूप या दिवशी तुम्हाला पाहायला मिळतील. तर जेव्हा अमावस्या येते ना मंडळी, त्या दिवशी कधीही अंघोळ करतो आपण ना, तर पाण्यामध्ये जाडं मीठ टाकायचं आणि अंघोळ करायची असते. तुमच्याकडं कुठलं पवित्र पाणी असेल ना, तेही पाण्यामध्ये टाका. म्हणजे नर्मदेचं पाणी आहे, गंगेचं पाणी आहे, हे पण तुम्ही पाण्यामध्ये टाका आणि जाडं मीठ टाका आणि अंघोळ करा. ह्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्या शरीरातली नकारात्मक ऊर्जा निघाली पाहिजे, तुमचा ऑरा क्लिअर झाला पाहिजे. ऑरा जर ब्रेक झाला असेल तर तो यानं नेगेटिव्ह एनर्जीमुळे होतो. तर तोही नेगेटिव्ह एनर्जी, त्याची जी कनेक्ट आहे आपल्या ऑराला, आपल्या शरीराला, आपल्या मनाला, ती कम्प्लिटली निघाली पाहिजे. त्यामुळे आपल्याला हे पाण्याचा अंघोळीचा हा एक उपाय खूप सुंदर आहे आणि तो तुम्ही नक्की करा. तुम्ही रोज पाण्यामध्ये जाडं मीठ टाकून जरी अंघोळ केली ना, तर अतिशय सुंदर तुम्हाला त्याचे अनुभव येतील. आणि दुसरी गोष्ट अशी आहे मंडळी की अमावस्येच्या दिवशी आपल्याला त्रास जो होतो, एक तर असतो पितृदोष. कारण पितृंची ऊर्जा या दिवशी जागृत झालेली असते, थोडी कुठेतरी ती ॲक्टिव्ह असते. त्यामुळे पितृदोष ज्यांना आहे त्यांनाही हा त्रास होणार. तिसरा त्रास आपल्याला असतो की कोणी काहीतरी करतंय, मनामध्ये ही भीती असते. पण ह्या भीतीमुळे पण आपण आपलं आयुष्य खराब करतो. करणारा आहे ना, तो करत असतो. तो जो 50% काम करतो ना, आपण हे सारखं बोलून की आमच्यावर कोणीतरी काही करणारे अमावस्येला पौर्णिमेला करत राहतात, पण तुम्ही त्या गोष्टींना ॲक्सेप्ट करणं सोडून द्या. तुम्ही तुमच्या मनाला सांगा, आमच्यावर कोणी काहीही करू शकत नाही. ठीक आहे मंडळी, ह्याचा उपाय खूप सुंदर मी शेवटी देणारच आहे. पण तत्पूर्वी जर पितृदोषानं त्रास होत असेल, या दिवशी महादेवाच्या देवळात जायचं, एक बेलपत्र वाहायचं महादेवाला आणि पाणी घेऊन जायचं, पाण्यात काळे तीळ टाकायचे आणि महादेवावर त्या पाण्याने अभिषेक करायचा आणि महादेवाला सांगायचं की हे महादेवा, जर आमच्या घराण्याला पितृदोष असेल तर जसं जसं मी हे पाणी तुला अर्पण करत आहे, ह्या पाण्याच्या बरोबर हा सर्व पितृदोष तुझ्या पायाखाली घे आणि आम्हाला आमच्या पितृंचे आशीर्वाद आमच्या पुढच्या सर्व पिढ्यांना, पूर्ण कुळाला प्रचंड छानपैकी कायमचे राहू देत, असं तुम्हाला महादेवाला प्रार्थना करायची. आणि महादेवालाही चुकल्याची माफी मागून त्याचेही पूर्ण आशीर्वाद घेऊन तिथून बाहेर पडायचं आहे. तर मंडळी, महादेवाची एक पूजा आपण जी करतो ही पितृंना शांत करण्यासाठी करतो. महादेव याच्या बाबतीमध्ये जास्त प्रचलित आहे.
की पितृदोषाला तर महादेवाची पूजा करायची, तिथे बसून ओम नमः शिवायचा जप करायचा असतो. आणि आपल्या घरामध्ये पितृंसाठी जर आपण काही करू शकत असू तर अमावस्येच्या दिवशी एक मातीचा दिवा, म्हणजे मातीची जी पंती असते ती घ्यायची, एकदम छोटी नाही घ्यायची, थोडी मोठी घ्यायची, त्याची राईचं तेल टाकायचं, त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि एकच वात त्याच्यामध्ये लावायची. नॉर्मली आपण देवांना लावताना 2 वाती लावतो, इथे एकच वात लावायची. वातीचं तोंड मात्र दक्षिण दिशेला झालं पाहिजे. ती पंती ठेवायची पण आहे दक्षिणेलाच, पण वातीचं तोंड पण आपल्याला दक्षिणेलाच करायचं आहे. आणि तिथेही पितृंना प्रार्थना करायची की तुमच्या पुढच्या मार्गासाठी मी हा प्रकाश ठेवलेला आहे आणि आमच्या हातून काही चुका झाल्या असतील तर आम्हाला माफ करा आणि तुमचे कृपा आशीर्वाद आमच्या फॅमिलीला, आमच्या पूर्ण कुळाला आणि पिढ्यानपिढ्या तुम्ही द्या आणि द्याल अशी खात्री आहे. आणि त्यांना धन्यवाद करायचं, चुकीची माफी मागायची. आणि दर अमावस्येला हा दिवा आपल्या पितृंसाठी आपण करायचाच असतो. प्रत्येक वेळी आपण काहीही कुणालाही असं वाटेल मनामध्ये की आम्ही तर करतो त्यांच्या तिथीप्रमाणे, वर्षात एकदा श्राद्ध तिथी येते तेव्हा करतो, पण मंडळी आपले पितृ येते त्यांना रोजच आठवलं पाहिजे, है की नाही? मग रोज नाही आठवता येत आहे तर ॲटलिस्ट आपल्या महिन्यामध्ये एक अमावस्या येते, त्या अमावस्येला तरी त्यांच्यासाठी एक दिवा लावा, त्यांना मोक्ष मिळण्याची प्रार्थना करा. त्यांना मोक्ष मिळाला तर तुमचा पितृदोष कमी होतो, त्याचा त्रास कमी होईल तुम्हाला अमावस्येला. तर अमावस्येला हे जे 2 त्रास मी तुम्हाला, एक पितृदोषाचा सांगितला आहे, दुसरा मी सांगितलेला आहे की तुम्हाला कोणी काही करत असेल त्याचा जर त्रास होतोय तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. शेवटी खूप सुंदर उतारा मी देणार आहे, पण सगळ्यात पहिले कोणीतरी काहीतरी करतंय ह्याचं, या गोष्टींना ॲक्सेप्ट करणं तुम्हाला थांबवायचं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, बापरे अमावस्या येणार, बापरे अमावस्या येणार, ही भीती मनातून काढून टाकायची आहे. मंडळी अमावस्येला आहे ना थोडी नकारात्मक ऊर्जा या वातावरणामध्ये असते, त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. नकारात्मक ऊर्जा असणं ते पण यासाठी असते की पूर्ण नेगेटिव्हिटीचा निचरा व्हायला पाहिजे. अमावस्येच्या दिवशी तुम्ही घर साफ करू शकता, पूर्ण घरामध्ये जळमट झाली असतील, तुमची भांडी खराब झाली असतील ती तुम्ही धुवून चांगली व्यवस्थित स्वच्छ करू शकता. तुम्हाला वाटते तुमच्या ऑफिसमध्ये पण तुम्हाला स्वच्छता करायची असेल तर तुमचा स्वतःचा बिझनेस असेल तर ती तुम्ही करू शकता. अमावस्येच्या दिवशी साफसफाई करणं खूप चांगलं असतं आणि मुद्दाम करावी, कारण अमावस्या ही नकारात्मकता काढण्यासाठीच आलेली असते. त्यामुळे तर मुद्दामून करायची, झाडून पुसून घ्यायचं, जळमटं काढायची. आपल्या शरीराची पण तर आपण शुद्धी करतोच आहोत ना आंघोळीच्या पाण्यामध्ये हे सगळं टाकून. त्यामुळे अमावस्येचा त्रास करून घेऊ नका आणि कुणाला देऊ पण नका, कारण तुम्ही जर एखाद्याशी भांडलात, तुम्ही एखाद्याशी कटकट केलीत ना तर त्या क्षणाला त्या माणसाच्या मनामध्ये ते राहून जाईल आणि तुमचं नातं खराब होईल. तर नातं खराब होणार असेल अशा वेळेस अमावस्येच्या दिवशी आपण शांत राहणं सगळ्यात योग्य आहे. कुठेतरी एकटं जायचं, देवळात बसायचं जाऊन, एक खूप चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही करू शकता. वाद होणारे असं वाटतंय तर सरळ कुठेतरी मस्त कानामध्ये आपला हँड्सफ्री लावायचा आणि गाणी ऐकायची, किंवा आपल्याला आवडतं त्या व्यक्तीशी गप्पा मारायच्या, शांत झोपायचं. ऑफिसमध्ये जाऊन आपलं मन कामामध्ये रमवायचं, बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये मन रमवा. मंडळी अनेक प्रकार आहेत आपलं मन रमवण्याचे. फक्त अमावस्या आली म्हणून त्याला घाबरून जाऊ नका. तर मंडळी अमावस्येला ना साजरं करा. कसं साजरं करायचं अमावस्येला? तर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही लक्ष्मीची पूजा करा. तुमच्या घरामध्ये लक्ष्मीला स्थिरता येईल, तुमच्या घरामध्ये भरभराट वाढेल. तुम्ही लक्ष्मी स्थिर करण्यासाठी अमावस्येला लक्ष्मीची पूजा करत जा. लक्ष्मीला अमावस्येच्या दिवशी 5 कवड्या, पिवळ्या कवड्या येतात त्या अर्पण करत राहा. पिवळ्या कवड्या, 1 वेलची अर्पण करा आणि नंतर ही दुसऱ्या दिवशी ह्या 5 कवड्या आणि ही 1 वेलची त्याची लाल कपड्यामध्ये बांधायचं आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं. आणि मग पहा तुमचे मार्ग कसे ओपन होतील. आणि हे दर अमावस्येला तुम्ही करू शकता. सेम कवड्या व्हायच्या, असं नाही की वेगळ्या घेतल्या पाहिजेत, सेम कवड्या व्हायच्या. फक्त जी वेलची आहे ते घरामध्ये आपण काहीतरी गोड बनवतो त्याच्यामध्ये टाकायची, वेलची मात्र नवी नवी घ्यायची, बाकी कवड्या आपण त्याच वापरायच्या. मंडळी अमावस्या ही फक्त त्रास देण्यासाठी येत नसते, अमावस्या ही आपलं आयुष्य सुखाचं करण्यासाठी येत असते. त्यामुळे अमावस्येला घाबरून जाऊ नका. अमावस्या ही काही भूतातुतांची अमावस्या नसते. अमावस्या ही तुमची नकारात्मक ऊर्जा, आजूबाजूला असलेलं जितकं नकारात्मक जे काही आहे ते काढून टाकायला आलेली असते. या दिवशी चंद्राचा लपंडाव चाललेला असतो. चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे आपल्या मनाचा गोंधळ उडालेला असतो. पण घाबरू नका, चिंता करू नका, तुम्ही ठाम राहा. म्हणजे एक वेळ अशी येईल की तुम्हीच आता अमावस्येला बोलाल की नाथ करायचा नाही म्हणून. मंडळी काही दिवस आपल्या आयुष्यामध्ये येतात ना ते आपलं काहीतरी चांगलं करण्यासाठी येतं. म्हणून एक खूप सुंदर म्हण आहे पहा, होते ते चांगल्यासाठी.
जे होतं ते चांगल्यासाठी आणि नक्कीच चांगल्यासाठी घडणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता अजिबात करू नका. तुम्ही अमावस्या येणारे जाणारे तुम्ही विसरून जा. तुम्ही फक्त लक्षात ठेवा, अमावस्या येणार आहे तर मला माझ्या लक्ष्मी आईची पूजा करायची. हो की नाही मंडळी? आणि दुसरी गोष्ट, अमावस्येच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या देवांची नजर उतरवायची. आपल्या घरात देव्हारा असतो, आपण देव पूजतो, आपलीच देवांना नजर लागते, तर आपल्या घरातील देवांची अमावस्येच्या दिवशी नजर उतरवायची. तुम्ही कशीही नजर उतरवा, तुम्ही राई घ्या, मीठ घ्या, त्यांनी नजर उतरवा आणि जाळा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःची प्रोटेक्शन शील्ड तयार करायची आहे. यासाठी काय करायचं आहे, पाणी घ्यायचं आहे, एका ग्लासमध्ये, काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, एक ब्लॅक मेणबत्ती घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जाडं मीठ घ्यायचं आहे. ती जी मेणबत्ती आहे ती उजवीकडे ठेवायची आहे, जाडं मीठ डावीकडे ठेवायचं आहे आणि पाण्याचा पेला मध्ये ठेवायचा आहे. ठीक आहे. नंतर काय करायचं आहे की तो ग्लास घेऊन आपल्या भोवती पूर्ण असं 7 वेळा फिरवायचं आहे, अँटी क्लॉकवाईज तो ग्लास फिरवायचा आहे. 7 वेळा फिरवून झाल्यावर तो मध्ये ठेवून द्यायचा, जिथे आपण ठेवायची जागा आहे मध्ये तिथे ठेवून द्यायचा आहे. नंतर जाडं मीठ घ्यायचं आहे. जाडं मीठ काय करायचं, ते आपल्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवायचं आहे. ठीक आहे. मनात काही बोलायचं नाही आहे, फक्त आपली नकारात्मकता निघून चालली आहे हा भाव मनामध्ये ठेवायचा आहे. आणि जी मेणबत्ती आहे काळी, ती मेणबत्ती पण आपल्याला अँटी क्लॉकवाईज आपल्या डोक्यावरून 7 वेळा फिरवायची आहे. आणि नंतर एका प्लेटमध्ये ती मेणबत्ती आधी खाली चिकटवून घ्यायची, वात नाही लावायची, फक्त मेणबत्ती खाली चिकटवून घ्यायची. मेणबत्तीच्या भोवती असा हात धरायचा आणि मनामध्ये त्या मेणबत्तीला सांगायचं आहे की जशी तू जळणार आहेस तशी माझ्या आयुष्यातल्या सर्व अडचणी, सगळ्या नकारात्मकता निघून जाऊन नवीन मार्ग तयार होणार आहेत. आणि मेणबत्तीला असं अफर्मेशन दिल्यानंतर मात्र मेणबत्ती जाळायची आहे. मेणबत्ती जेव्हा जळते, जेव्हा ती वात आहे, त्या वातीकडे थोडा वेळ बघत राहायचं आणि सेम अफर्मेशन द्यायचं जे तुम्ही मेणबत्तीवर हात ठेवून दिलं होतं. ठीक आहे. जेव्हा ती मेणबत्ती पूर्ण जळून जाईल, मेणबत्ती खूप जाडी घेऊ नका, छोटीशी घ्या, पातळ घ्या. जेव्हा ती मेणबत्ती पूर्ण जळून जाते तेव्हा त्या मेणबत्तीला कम्प्लिटली कचऱ्यात टाकायचं आहे. रात्रभर पण घरात ठेवायचं नाही, रात्रीतच तिला कचऱ्यामध्ये फेकून द्यायचं आहे. जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये ते मीठ टाकून द्यायचं आहे आणि ते पाणी कमोडमध्ये टाकून फ्लश करून द्यायचं आहे. आणि ती भांडी तुम्हाला घासायला टाकायची आहे. त्यानंतर हातपाय धुवून, तोंड धुवून, चेहरा धुवून, चूळ भरून तुम्हाला आपल्या देव्हाऱ्याच्या समोर उभं राहायचं आणि देवाच्या तिथे आपल्याला आपला कुंकू लावा, तुम्ही जे काही गंध लावता तो कपाळी लावा, पाणी प्या, आपले दोन्ही हात झटका, पाय झटका आणि एका जागी स्थिर बसून डोळे बंद करा. ह्याने तुमची प्रोटेक्शन शील्ड बॉडीभोवती तयार होते आणि प्रोटेक्शन शील्ड तयार झाल्यामुळे तुम्हाला नकारात्मकतेचा कुठलाही त्रास होणार नाही. आणि याच्यावर संरक्षण कवच म्हणून माझा एक व्हिडिओ ऑलरेडी मी खूप आधी टाकलेला आहे, प्लीज तो पाहून घ्या. त्यामध्ये तुमच्या शरीराची सायकिक शील्ड तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मी आत्ता तुम्हाला प्रोटेक्शन शील्ड कशी तयार करायची ते सांगितलेलं आहे, ही तुम्ही आठवड्यामध्ये एकदा तरी करत जा, शनिवारची तरी नक्की करत जा. अमावस्येला, पौर्णिमेला तर करा, पण शनिवार हा कधीही सोडू नका. शनिवारी मात्र ही अगदी मनापासून तयार करत जा. त्याने तुमचं पूर्ण प्रोटेक्शन होईल आणि तुम्हाला कसलीही नकारात्मक ऊर्जा त्रास देणार नाही. अमावस्या विसरूनच जा, काहीच तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. आणि नक्की करा. अनेकांना, माझ्या क्लायंट्सना मी सांगितलेलं आहे आणि खूप जणांनी केलेले आहे आणि खूप छान फरक पडलेला आहे सगळ्यांना. तर मंडळी, अनेक अशी लोकं आहेत की ज्यांना अमावस्येचा त्रास होतो. त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओला शेअर केलं ना तर कुठेतरी तुमचा सहभाग असेल त्यांच्या आयुष्यामधनं अमावस्येचे त्रास निघून जाण्यासाठी. तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्हाला शेअर करायचं आहे. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात, तुम्हाला काय त्रास होत आहे, प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर खूप सुंदर विषयांसाठी छान व्हिडिओ जे येत असतात त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, मिस्टिकल एराशी जोडलं जायचं आहे, बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, म्हणजे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचते. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मात्र करायला विसरायचं नाही आहे. पुन्हा आपण लवकर भेटणार आहोत. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पहा.